नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आजच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करणार आहे. गुड न्यूज आहे की माझ्या एका ब्लॉगला इतकं भरभरून प्रेम मिळाले. शॉर्ट्स मी अपलोड केला होता यूट्यूबवर. तर मिसळचा मी शॉर्ट्स अपलोड केला होता. आम्ही इथे अबुधाबीमध्ये मिसळ खायला गेलेलो. त्या व्हिडिओला एवढं लोकांनी लाईक केलं, एवढं व्ह्यूज आलेत ना, त्यासाठी खरंच सगळ्यांचे मनापासून खूप धन्यवाद आणि आभार आहेत. आणि असेच माझे ब्लॉग बघत राहा आणि असंच सपोर्ट करत राहा. तुमच्या सपोर्टने मला थोडंसं स्ट्रेंथ मिळते की मी अजून व्हिडिओज बनवावे म्हणून. एवढं परफेक्ट नाही आहेत, पण हळूहळू मी शिकतेय थोडं थोडं. आणि जर तुम्हाला काही माझ्यामध्ये चेंजेस हवे असतील किंवा काही बदल करावे असं तुम्हाला वाटतं तर मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आम्ही जाणार आहोत अशा ठिकाणी जिथे तुम्हाला सुद्धा बघायला आवडेल. तर आम्ही आज दुबईमध्ये चाललोय ग्लोबल विलेज एक्सप्लोर करायला. इथून अबुधाबीमधून तिथे जाण्यासाठी 2.5 तास तर लागतात सिटीमध्ये. तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला दाखवणार आहे काय काय आहे काय नाही. तर माझे मिस्टर आता गेले गाडीमध्ये पेट्रोल टाकायला. तर ते आले की त्यांना पण आपण जॉईन करू. आणि आज आमच्यासोबत अजून कोणीतरी असणार आहे, ते मी तुम्हाला ब्लॉगमध्ये पुढे कळेलच. आणि सो स्टे ट्यून. तर मित्रांनो, हे बघा इथे हे सगळे असे सायकल्स ठेवले आहेत जाण्यासाठी आणि ह्याचे 10 दिराम चार्जेस आहेत. पण आम्ही वॉक करतच चाललो आहे. तर आम्ही पोहोचलोय तिकीट काउंटरला आणि आम्ही तर ऑलरेडी तिकीट काढले होते, त्यामुळे आम्ही काही तिकीट घेणार नाही. आणि हे आहे, तुम्हाला ऑनलाईन तिकीट काढायचं असेल तर तुम्ही काढू शकता किंवा इथे येऊन तुम्ही काउंटरवर सुद्धा तिकीट काढू शकता. इथे 25 दिराम पर पर्सनचं तिकीट आहे. आतमध्ये एंट्री केली आहे आणि सगळ्यात आधी आम्ही चहा प्यायला चाललोय. इथे कडक मजलिस म्हणून आहे. मजलिस ना, कडक मजलिस. ओके. आणि इथे एवढं काय काय दिसतंय, कळत नाहीये की कुठून स्टार्ट करावं, काय बघायला जावं. आता आम्ही चाललोय सिरियामध्ये. म्हणजे ऍक्च्युअली सिरियामध्ये नाहीये, पण इथे सिरिया सारखं त्यांनी केलंय सगळं. त्यांचे कपडेच वगैरे सगळं भरपूर काही गोष्टी आहे. इथे इतके सुंदर सुंदर आणि छोटे छोटे सोविनियर सुद्धा ठेवलेले आहेत, जे की सिरियाचे आहेत. या शॉपमध्ये 5 दिराम, 10 दिराम तर 20 दिरामच्या आतमध्येच खूप छान छान वस्तू होत्या. त्यापैकी मी सुद्धा काही घेतल्या. घरातल्या होम डेकोरच्या पण होत्या आणि आर्टिफिशियल ज्वेलरी वगैरे सुद्धा होती इथे. नाशिक ढोल चालू झाला रे. नाशिक ढोल. तर मित्रांनो, इथे दुबईमध्ये सुद्धा नाशिक ढोल वाजतोय बघा बॅकग्राऊंडला. Okay, people, now we will put your rhythm to the test. You will repeat after us everything we do. Let's go for it. आता चाललोय अमेरिकात. किती दिवस झाली आता मग अमेरिकात येऊ. म्हटलं किती दिवस म्हणले US ला चला, US ला चला. हे बघा आलं US ला आला. इमलीचंच असं आहे का? इमलीच आहे. काय पण आहे? पायनॅपल आहे का मँगो? नाही, मँगो आहे. हे खूप जास्त येलो आहे. हे मँगो आहे. खूप जास्त हे येलो काही मँगो pineapple आहे. आहे. हे मँगो आहे. हे वॉटर हे आपलं पायनॅपल आहे. मँगो चांगला आहे ऍक्च्युली. काय अरे हे नको घेऊ. ह्या
माझं तोंड. आणि मला इथे काय दिसलं ते बघा, छोटूसा आयफोन. इतका छोटा होता ना हा, म्हणजे बघूनच मला तर इतका क्यूट वाटत होता. म्हणजे त्याची साईज इतकी छोटी होती पण सेम हा आयफोन सारखाच वर्क करतो. ह्याची किंमत होती 2500 दिराम्सला. पण खूप छान वाटलं मला बघून. इंडिया. फायनली सगळं फिरून झाल्यानंतर आम्ही आलो आहे आपल्या इंडियामध्ये. म्हणजेच दुबईतच आहे पण इंडियाची फिलिंग येण्यासाठी आम्ही इंडियामध्ये आलो आहे. तुम्हाला इथले शॉप्स वगैरे दाखवते. सगळ्यात आधी तर आम्ही इथे वडापाव आणि पाणीपुरी ह्याच्यावर ताव मारला. हे सगळं खाऊन घेतलं. आणि हे आहे मिरॅकल गार्डनचं छोटा व्हर्जन. म्हणजे जे मिरॅकल गार्डन आहे त्याचंच छोटंसं इथे ह्यांनी केलंय हार्ट शेप मध्ये. इतकं सुंदर आहे. तर हे सगळं मिस करू नका अजिबात. तर हे आहे आफ्रिका. आणि आफ्रिकामध्ये घुसल्यानंतर ना सगळे हे शिया बटर दिसत होते. सगळे फ्लेवर होते. मला तर माहितीच नव्हतं की संपलं होतं. जाळ तर सोडलं पाहिजे होतं.